कोर्समधनं त्यांनी एक अभ्यास करून पुरेसं नाहीये. तर आज तुम्ही महाराष्ट्रात अक्षरशः आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि प्रत्येक महाविद्यालयात अशी एक तरी व्यक्ती भेटते की जी म्हणते की मी डॉक्टरांचं भाषण ऐकलंय, मी NSSच्या शिबिरात अनिसाच्या कार्यकर्त्याचा कार्यक्रम बघितलाय. आणि त्या व्यक्तीला ती संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनवाली नसली तरी तिला स्वतःला इच्छा असते की मला या स्पेक्ट्रमच्या या टोकाला जायचंय. तर मला वाटतं या लोकविद्यापीठातनं जसा अभ्यासक्रम पोचवला पाहिजे तसं या आयडेंटिटीशी जोडून घेण्याची इच्छा मुलांच्यात निर्माण केली पाहिजे. आणि त्यामुळे अशा शाळा की जिथं हे को क्रिएशन होऊ शकेल. म्हणजे उदाहरण सांगते की आमची एक अस्मिता बालगावकर नावाची अनिसाची कार्यकर्ती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. ती एक ज्याला हल्ली न्यूरो डायव्हर्जंट असा शब्द वापरला जातो पण सर्वांना समजण्यासाठी गतिमंद व्यक्तींची शाळा चालवते मुलांची. तर जिथे जिथे मुलाला अपंगत्व येतं तिथे तिथे जवळपास प्रत्येक म्हणजे 100% म्हटलं तरी चालेल की पालक अंधश्रद्धेकडे गेलेलेच असतात. ज्या डोळस कुटुंबाचा आता हमीदने उल्लेख केला त्यांच्या दोन्ही मुलींना आजार आहेत आणि एका मुलीला गतिमंदत्वासारखा आजार आहे ज्यांनी 14 कोटी रुपये खर्च केले. तर या स्पेसमध्ये लोकविद्यापीठाच्या स्पेसमध्ये अपंगत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व आणि अंधश्रद्धा असा एक वेगळा कोर्स आपण तयार करणार आहे की ज्या लोकांपर्यंत पोहोचणं आपल्याला आत्तापर्यंत कधी शक्य झालं नव्हतं. की हा स्पेसिफिक प्रॉब्लेम ज्या पालकांचा आहे त्यांचे प्रश्न ॲड्रेस करणं तर ते यासारख्या स्पेसमधनं ॲड्रेस होतील.